स्वयंपाकघरातील सोप्या आणि प्रत्येक गृहिणीला कामी येतील अशा रोजच्या वापरातील सिक्रेट 20 किचन टिप्स. 1. फ्रीजमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, त्याने ट्रे चटकन निघतो. 2. तांदळाच्या खीरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते. 3. भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे. 4. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते. 5. कारले चिरून त्यामध्ये लिंबू मीठ मिसळून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, यामुळे भाजी कडू होत नाही. 6. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात. 7. साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावं. 8. शिळा ब्रेड उन्हात वाळून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चांगली चव येते. 9. दही वडा मऊ होण्यासाठी पिठात 2 उकडलेले बटाटे बारीक करून घालावेत. 10. चहाच्या भांड्याला डाग पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं. 11. भेंडीची भाजी बनवताना चिकट होऊ नये यासाठी त्यामध्ये 1 ते 2 चमचे दही टाकावे व मिरची कापून टाकावी. भेंडी चिकट होत नाही व लहान मुले अगदी आवडीने खातात. 12. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. 13. नारळाची बर्फी करताना त्यात दुधाऐवजी दूध पावडर वापरावी, याने बर्फी स्वादिष्टही होते आणि घट्टही होते. 14. भाजीमध्ये चुकून जास्त मसाला पडला असेल आणि भाजी जास्तच मसालेदार झाली तर अशा वेळेला भाजीमध्ये 1 चमचा तूप टाकावे, यामुळे भाजीतील मसाल्याचे प्रमाण कमी होते. 15. करपलेली भांडी घासूनही स्वच्छ होत नसतील तर अशा वेळेला लिंबाचा रस करपलेल्या भांड्यात टाकून थोडा वेळ ठेवावा, नंतर भांडी साबणाने स्वच्छ घासून घ्यावी, त्यामुळे करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील. 16. मध गोठला असल्यास मधाची बाटली गरम पाण्यात ठेवावी, यामुळे मध लगेच पातळ होतो. 17. लिंबू सरबत करताना त्यात पुदिन्याचा रस टाकल्याने सरबत स्वादिष्ट होतो. 18. भाकरी तव्यावरून उलटताना उलथणे पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलटावी, यामुळे भाकरी तव्याला चिटकत नाही. 19. खूप वेळा कपडे धुवूनही पांढरे कपडे पहिल्यासारखे चमकत नसतील तर अशा वेळेला पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने पांढरे कपडे धुवावेत, यामुळे पांढरे कपडे अगदी नव्यासारखे चमकतील. 20. हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ टाकून ठेवावे, यामुळे ठेचा आठवडाभर चांगला राहतो. वरील दिलेल्या टिप्स आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.